मी प्राजक्ता, स्वागत. तर आता आपण आलेलो. हाय हॅलो, मी प्राजक्ता, स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांचे मला खूप आभार मानायचे आहेत की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपली यूट्यूब फॅमिली 2,500 मेंबरची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे मला व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतं, आनंद होतो. आणि तुम्ही छान छान कमेंट करता, त्यामुळे छान वाटतं. तर आजचा व्हिडिओ पण मी याकरता बनवत आहे की आम्ही भारतात आलेलो आहोत आणि भारतातील एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत. कुठे जाणार आहे काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. तर आम्ही जिथे जाणार आहोत ते प्लेनने जाणार आहोत आणि आमची पहाटे 4:30 वाजता फ्लाईट आहे. त्यामुळे 2:30 वाजता आम्हाला घरातून निघावं लागणार आहे. सो त्यासाठी सर्व माझी तयारी चालू आहे घरामध्ये. सर्व म्हणजे आता जस्ट माझा स्वयंपाक झाला, बॅग पॅकिंग करून झालेली आहे आणि 10 दिवसांसाठी जाणार आहे. त्यामुळे कपडे वगैरे जास्तच लागणार आहे. तर सर्व आत्ताच आवरावर करून झाली आणि आता घर क्लिनिंग करायचं आहे. फ्रीज क्लिनिंग करून झालेलं आहे कारण 10 दिवस घर बंद असणार आहे. त्यामुळे सर्व आवरूनच जावं लागणार आहे. झाडं लावायची मला खूप आवड, त्यामुळे भारतात आल्यानंतर मी कुंड्यांमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत आणि खूप छान अशी झाडं आलेली आहेत. आणि आता काय बाहेर जायचं आहे जास्त दिवसांसाठी, तर आता ही झाडं वाळून जातील म्हणून मग मी त्याला अशी आयडिया केली. तर किचनमध्ये सर्व कुंड्या आणून ठेवलेल्या आहेत आणि किचनची थोडीशी खिडकी ओपन ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून व्हेंटिलेशन पण होईल आणि सूर्यप्रकाश पण येईल. तर बघूया आता आल्यानंतर झाडं किती राहतात किंवा वाळून जातात ते. तर आता मध्यरात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आमचं आवरलं आहे, सोहम पण आवरत आहे. ते तुम्ही पाहू शकता, बाहेर अंधार आहे आणि बॅग्स वगैरे सर्व रेडी आहे. कॅब बुक केली होती त्यामुळे कॅब आता खाली आलेली आहे. ते सर्व किचन वगैरे आवरून रेडी आहे. सर्व गॅस बटन लाईट वगैरे सर्व बंद करून आता आम्ही खाली आलो. इथे कॅब तुम्हाला दिसत आहे, कॅब आलेली. तर आता कॅबमध्ये बॅग्स वगैरे ठेवून आम्ही निघालो आहोत पुणे नगर हायवेने एअरपोर्टकडे. तर फ्रेंड्स, आता आपण पोचलेलो आहोत पुण्याच्या एअरपोर्टला. हे आहे पुणे एअरपोर्ट टर्मिनल 2. नवीनच बांधकाम झालेलं आहे. आधी फक्त टर्मिनल 1 होता, पण आता जुलै 2024 पासून टर्मिनल 2 ओपन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, नवीन बिल्डिंग आहे आणि डिपार्चर अरायवल इथेच असल्यामुळे याला आपण नवीन एअरपोर्टही म्हणू शकतो. इंटरनॅशनल फ्लाईट्स पण इथेच येतात किंवा इथूनच निघतात, त्यामुळे नवीन एअरपोर्टच याला म्हणण्यास काही हरकत नाही. तर त्यानंतर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. शर्विलला इथे ट्रॉलीवरच बसवलेलं आहे बॅगवर, कारण त्याची झोप डिस्टर्ब झाली होती. मध्यरात्र आहे, साहजिकच आहे, झोप मोड होणार, मुलं रडतातच, पण तो रडण्याच्या आधीच त्याला बॅगवर बसवलं, त्यामुळे तो शांत आहे. तर चला, आतमध्ये जाण्याची पण खूप एक्साइटमेंट आहे. डोमेस्टिक फ्लाईटला आधार कार्ड लागतं फक्त, इथे काही पासपोर्टची एवढी आवश्यकता नसते. पण आम्ही पासपोर्ट सोबत आणले होते, त्यामुळे पासपोर्ट दाखवून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे गेटजवळच तुम्हाला समोर तुकोबाराय आणि माऊलींचं दर्शन होत आहे. पालखीचा छान असा पिक्चर तिथे त्यांनी लावलेला आहे आणि समोर बॅकड्रॉपचे काउंटर आहेत. तर आपल्याला तिथेच जायचं आहे. तर बरेच जण विचारतात की फ्लाईटमध्ये कोणत्या गोष्टी अलाउड असतात किंवा कोणत्या गोष्टी अलाउड नसतात. तर हे आपण आज बघूया. तर फ्लाईटमध्ये जे टोकदार वस्तू असतात, जसं की कात्री, सुरी, सेफ्टी पिन, या गोष्टी अलाउड नसतात. सोबतच जे बॅटरीज, पॉवर बँक असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ, ह्या 3 गोष्टी अलाउ करत नाही. आणि मग आपण बाकी सर्व गोष्टी घेऊन जाऊ शकतो, जसं की लिक्विड म्हणजे तेल झालं, तूप झालं, परफ्यूम झालं, हे आपण लगेजमध्ये नेऊ शकतो. पण ते व्यवस्थित आपल्याला हँडल करावं लागतं, म्हणजे कॅरी बॅगमध्ये किंवा असं व्यवस्थित पॅक करून घेऊन जाऊ शकतो. कॉस्मेटिक्स पण आपल्याला लगेजमध्येच न्यावं लागतात. चुकून जरी आपलं केबिन बॅगमध्ये त्या आपण किंवा हँड पर्समध्ये नेल्या तर सिक्युरिटी चेक इनच्या वेळेस ते साईडला काढायला लावतात. त्यामुळे हे जे काही तुम्हाला न्यायचं आहे ते तुम्ही केबिन बॅगमध्ये घेऊन जाऊ शकता.
आता आपण वर आलेलो आहोत बॅग ड्रॉप करून. सिक्युरिटी चेक इन आणि गेट्स जे आहेत तर ते पुणे एअरपोर्टला वरती आहे, वरच्या फ्लोअरला. सर्व काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून आता फ्लाईटमध्ये आलेलो आहोत. इथे शर्वेल दाखवतोय सीट बेल्ट कसं लावायचं आहे ते, आणि त्याला विंडो सीटलाच बसायचं होतं त्यामुळे तो इथे विंडो सीटला बसून दाखवतोय इंडिगोची दुसरी फ्लाईट कशी आहे ते. तरी ते बाजूची इंडिगोची फ्लाईट आहे, त्याच्या चाकांना एक छोटी गाडी जॉईंट केलेली तुम्हाला दिसते. तर हा काय नवीनच प्रकार आहे. तर याला पुशबॅक ट्रॅक्टर असं म्हणतात या छोट्या गाडीला. आणि ज्यावेळेस विमान टेक ऑफसाठी तयार होणार असतं त्यावेळेस ही प्रोसेस केली जाते. आता विमान पार्किंग पोझिशनमधून बाहेर काढत आहे, तर ही प्रोसेस पण का करतात? विमान स्वतः मागे किंवा पुढे होऊ शकत नाही का? तर जाऊ शकतं, याला पॉवर बॅक असं म्हणतात. पण शक्यतो हे टाळलं जातं, कारण विमान जेव्हा स्वतः मागं जातं तेव्हा खूप मोठा आवाज असतो जो की खूप असह्य असतो आणि त्या भागात खूप वारा येण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांना या सर्व गोष्टीचा धोका पोचू शकतो, बिल्डिंग्सला धोका पोचू शकतो. आणि हे सर्व टाळण्यासाठी या पुशबॅक ट्रॅक्टरचा वापर होतो. आणि ही प्रोसेस टेक ऑफच्या आधी प्रत्येक विमानाच्या बाबतीत होत असते आणि जी की ती करावीच लागते. तर फ्लाईट आता टेक ऑफसाठी रनवेवर आलेली आहे आणि आता रनवेवर फ्लाईटचं स्पीड आहे 265. 265च्या स्पीडने इतकी जोरात फ्लाईट आपली चाललेली आहे टेक ऑफसाठी. आणि बऱ्याचदा अजून एक दुसरा प्रश्न विचारतात की फ्लाईटमध्ये बसल्यावर आवाज येतो का आणि तो किती मोठा आवाज असतो? तर मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये आवाज म्यूट केलेले होते, पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एक छोटीशीच क्लिप आहे टेक ऑफची, तर तुम्ही तो आवाज ऐका. ओरिजिनल साऊंड ठेवते बघा. स्क्रीनवर दिसणाऱ्या लँग्वेजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत ते. तर येस, अगदी बरोबर. आत्ता आहोत गुजरातमध्ये आणि गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टला आहे. आणि एवढंच डेस्टिनेशन नाही बरं का आपलं, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर आता पुढच्या फ्लाईटचं बोर्डिंग चालू झालेलं आहे, त्यामुळे आता पुढे जाऊन भेटते तुम्हाला. पुढची फ्लाईट गेटवर नव्हती, म्हणजेच गेटपासून थोडी दूर एअरपोर्टवर होती आतमध्ये. त्यामुळे सर्व्हिस बसने इथपर्यंत येऊन आम्ही थांबलो. इथे येऊन आम्हाला अजून एक गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे विमानामध्ये फ्युएल कसं भरलं जातं आणि त्याच्या चाकांची हवा वगैरे चेक करणं किंवा चाकं व्यवस्थित आहे किंवा नाही हे सर्व चेकिंग चालू होतं. तर इथे तुम्हाला दिसतंय विमानामध्ये इंधन भरण्याचं काम चालू आहे आणि सोबतच चाकं पण चेक करतायत. तर हे सर्व आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळते. आणि नुकतीच फ्लाईट आली होती, त्यामुळे पॅसेंजर पण उतरत होते आणि त्यांच्या लगेज वगैरे जे आहेत तर ते कर्मचारी ट्रॉलीमध्ये भरतायत. तर अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस असते एक विमान लँड झाल्यानंतर. आणि त्यानंतर पॅसेंजर उतरल्यानंतर आतून पण सर्व क्लिनिंग केलं जातं आणि नंतरच मग पुढच्या पॅसेंजरला बसण्यास परमिशन मिळते. त्यासाठी 1-1.5 तासांचा कालावधी असतो मध्ये, आणि नंतर मग बोर्डिंग स्टार्ट करतात पुढच्या पॅसेंजरसाठी. तर अशी सर्व काही एअरपोर्टवर विमानाची प्रोसेस असते. तर आता या विमानातलं पण सर्व क्लिनिंग झालं होतं आणि ते कर्मचारी क्लिनिंग करून बाहेर आले होते आणि त्यानंतर मग आता आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी परमिशन मिळेल.
या फ्लाईटच्या विंडोच्या ग्लास ज्या असतात ना तर त्या खूपच पुसट होत्या, त्यामुळे बाहेरचं एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की खूप ब्लरी दिसते, खूप पुसटचं दिसते. त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही या फ्लाईटमध्ये. तर फायनली आपण डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत राजस्थानला. तर आता 10 दिवस आम्ही राजस्थानमध्ये आहोत आणि जे काही राजस्थानमधील टुरिस्ट प्लेसेस आहेत ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. तर सकाळी आम्ही 9 वाजता जयपूर एअरपोर्टला पोचलो आणि 9:30ला मी बॅग वगैरे घेऊन बाहेर आलो आणि कॅब केली होती. तर कॅबने हॉटेलमध्ये आलेलो आहोत. अर्धा पाऊण तासाच्या डिस्टन्सवर आहे एअरपोर्टपासून. तर 11:15 वाजता मी ते हॉटेलमध्ये पोचलो. ब्रेकफास्ट वगैरे केला इथेच आणि त्यानंतर मग चेक इन केलं, रूमवर आलं आणि आल्यानंतर मग आराम केला, कारण काल रात्री 11 वाजले ते मला सगळं आवरता करता झोपायला. आणि 1 वाजता लगेच उठलं. 1:45ची कॅब बोलवली होती, त्यामुळे 1 वाजता उठलो, आवरलं आणि निघालो. तर काल रात्रीची झोप पूर्ण डिस्टर्ब झाली होती, त्यामुळे मग आल्यानंतर आराम केला. तर आता थोड्या वेळापूर्वी उठले, थोडं बरं वाटतंय आणि आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालं आणि आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तर बाहेर जाऊया विचार चाललाय. तेवढंच थोडंसं जरा बरं वाटेल आणि बाहेर गेल्यानंतरच डिनर करून मग रूमवर येऊ. सो चला, भेटते तुम्हाला बाहेर गेल्यानंतर. आम्ही बाहेर जाऊन आलो आणि आज इथे बरेचसे शॉप्स बंद होते, म्हणजे त्यामुळे काही मी व्हिडिओ शूटच केला नाही, कारण ख्रिसमसमुळे ते बंद होतं. तर मग फक्त इथे रेस्टॉरंट्स ओपन होते. मग डिनर करून आता आलो आहे आम्ही पुन्हा रूमवर आणि थोडं बाहेर बसलो. इथे सोहम शर्विल खेळता येते, मस्ती चालू आहे शर्विलची, त्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज येत असेल. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.